रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज सकाळी आमचे आज मंगळवार, उद्या बुधवार, परवा दिवशी गुरुवारी पाडवा आहे. पाडव्यात आमचं यात्रेचं नियोजन ठरतं पहा. तर त्याकरता आता बरेचसे आमचे गावातले कारभारी मंडळी इथं आलेले आहेत, आजी माझी. पण दुसरं म्हणजे दर पाडव्याला तमाशा ठरवला जातो. तर हे बरेचसे आमचे ज्येष्ठ नागरिक आतापर्यंत तमाशा आमचे पहिले आमचे 1-2 मीटिंग झाल्या, पण आता उद्या पाडवा असल्या कारणानं आज सर्व परत हे पहा सर्व आमच्या गावातले कारभारी मंडळी बघा बरेचसे आलेत बा इथं. आणि पहिली पण आमचं ठराव झाला होता. हे आमचे रिटायर शिक्षक राजेंद्र बेंद्रे, हे आमचे बापू मामा लोकप्रिय तमाशाचे लोकप्रिय, हे अशोक अण्णा अगस्ते, हे पोटावळे महाराज, हे आणि आमचे माजी सरपंच चेअरमन प्रकाशराव निंबाळकर, हे बघा हे पण माजी सरपंच दत्तोबा बेंद्रे, हे आमचे दिवकर आता सोसायटीचे सदस्य आहेत बघा आता. आणि हे शिवतात्या म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि हे त्यांचे म्हणजे यांच्याच म्हणजे मनात म्हणजे खास तमाशाशिवाय गावाला शोभा नाही, आणि तमाशाचे म्हणजे खास म्हणजे जाणकर, तर अशी त्यांची ओळख आहे गावची. हां, तर मग कसं ठरलं मग सरपंच साहेब? मग आता गुरुवारी पाडवा आहे, गुरुवारची सुरुवाती सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांनी पाडव्याच्या दिवशी सकाळचं आपलं महादेव मंदिरात जमायचं. तिथला कार्यक्रम उरकला की पांडुरंग मंदिरामध्ये मिटिंग होईल. ती मिटिंग घेऊन आपण सगळं नियोजन कार्यक्रमाचं करू. कोणते कार्यक्रम ठेवायचे, काय ठेवायचे, सर्व ग्रामस्थाला विनंती सर्वांनी तिथं हजर राहा. नाही बरोबर आहे ना, सर्वांनी हजर राहिले पाहिजे. आणि हा पण सगळ्यांचा विचार कार्यक्रम आपण नियोजित करू. हां पुढे कसला कार्यक्रमात काय बाद आहे ना, तेच म्हणजे सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ते दरवर्षी तमाशा असतो आणि जरा गोंधळ होतो, बाय माणसांना जरा पाहता येत नाही. आणि तर हेच थोडी अडचण असल्यामुळे आपण तमाशा बंद केला होता आणायचा. नियोजन करू तमाशाचं, महिला मंडळीला पाहता येईल असं करू. त्याला प्रोटेक्शन देऊ डिपार्टमेंटचं. हा नाही असं बरोबर आहे ना. आखाडा तर चांगलाच होता, आखाड्याचा नाही प्रश्न होत काही. रात्री तमाशाचा विषय तर आपण डिपार्टमेंटला थोडंसं हे करून डिपार्टमेंटच्या मंडळी 2 साईडला बसून तमाशाचं नियोजन 1 नंबर होईल. हा म्हणजे त्यामुळेच थोडं बा असं तमाशा, त्यामुळेच थोडं आपण म्हणजे गावात लोक विचार करते तमाशा नको, तमाशामुळे बांधणं हे ते असं होतं. तर ते नियोजन जर केलं तर खरोखर म्हणजे तमाशा हा गोंधळ नाही झाला पाहिजे, तमाशा असं निवांत. हां काय म्हणले? हां तर सगळ्या ग्रामस्थांना पण आता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी आता उद्या परवा पाडवा आहे, तर पाडवा सर्व ग्रामस्थ मंडळींनी हजर राहा आणि एकमुखाने सगळ्यांनी तमाशाचं नियोजन ठरवा. तर आता त्यात मेन कारभारी म्हणजे आता हे आमचे सरपंच दत्तोबा बेंद्रे आणि शिवाप्पा बेंद्रे आणि हे निंबाळकर तात्या. तर तुम्ही सगळ्यांनी असं येऊन बोलायचं आणि तमाशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करायचं असं सगळ्या ग्रामस्थांचं. हा ज्याचा गंमत आण ज्याचा ठरेल नाही ती गंमत ते सगळ्याच्या विचाराने ठरेल. ते गमतीचं तसं काय नाही. हा कार्यक्रम चांगला पाहिजे. हा नाही बरोबर आहे ना, कार्यक्रम चांगला पाहिजे. आणि याशिवाय म्हणजे तमाशाशिवाय यात्रेला शोभा पण नाही आहेत असं म्हणजे बऱ्याच मंडळींचं म्हणणं आहे. जी रानामध्ये आपली शेतकरी मंडळी असतात, वयोवृद्ध मंडळी, शेती करणारी मंडळी, त्यांना असं काय इकडे बाहेर कार्यक्रम पाहायला जाता येत नाही. याच्या निमित्त ते कार्यक्रमाला येतात. तर सर्व तरुण मंडळीला विनंती की त्यांना कार्यक्रम व्यवस्थित पाहता आला पाहिजे. आणि कार्यक्रम हा मनोरंजन कार्यक्रम आपण चांगला ठेवू. 2 रुपये गेले तरी काय आपल्याला अडचण नाही. पाऊस पाणी भरपूर आहे, उत्पन्न चांगले. आता कॅनलचं पाणी चालू झालंय. नाही आहे उत्पन्न चांगलं आहे गावाला. उलट बाहेर गावची लोक पाडव्याला सगळ्यांनी हजर राहा. नाही बरोबर आहे ना, कार्यक्रमात सगळ्यांनी हजर राहायचं, पाडव्याला हजर राहायचं. 5 दिवस नाही काय ठिकाणी म्हणजे खरंच गमती, चांगल्या गमती असतात. 5 दिवस तमाशा नाही, आई गोष्ट खरी आहे ना. जय हरी जय हरी. बघा हे चाललंय आमचं तमाशाचं नियोजन. उद्याचं कसं करायचं, लोक माझ्या तमाशा आणायचा. बरं ठीक आहे, सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ठरलं तर चांगली गोष्ट आहे. हा नाही यांना पण हवंच आहे ना तमाशा, सगळ्यांना आहे ना. हा हे अनुशिवाडीचे सरपंच हे काय कोळपे
तर बघा कसं काय तमाशा बघा यंदा का काय आहे? यात्रेला तमाशा कधी बी गोडच दिसतो. यात्रेला गोडच दिसतो का? ते कोणत्या गावात असू दे. नाही नाही पूर्वी काय होतं तमाशाच तमाशात. तमाशा नाही बरोबर तमाशामध्ये हातची कला आहे. हातची कला हा? सर्वांना विनंती आहे. हा नाही तर सगळ्यांना आता विनंती आहे सर्वांनी उद्या पाडव्याला सगळ्यांनी हजर राहा आणि एकमुखाने आपलं तमाशाचं एक ठरवं नियोजन चांगलं तर सगळ्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे तर सगळं ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण आता हे जबाबदारी घेतलेली 2 माणसांनी तमाशाचं नियोजन करण्याची शिवाप्पा बेंद्रे आणि दत्तोबा सरपंच बेंद्रे आणि प्रकाश निंबाळकर सरपंच हे पण यांनी जबाबदारी घेतलेली तमाशाचं नियोजन आम्ही व्यवस्थित करू म्हणून ठीक आहे चांगली गोष्ट आहे ओके